मला तर आज माझ्या मैत्रिणीला टमाटर फेकून मारायचाच विचार झाला होता. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. कसे आहात तुम्ही? तर आज माझी सकाळची सुरुवात होत आहे चॉकलेट खाण्यापासून. कारण आजपासून मला 3 महिने झाले होते मी आजपर्यंत गोड खाल्लं नव्हतं. ते पण मी आज डार्क चॉकलेट खाल्लं. साधं चॉकलेट मी कधीच खात नाही. मग काय नाही, आज तर आम्हाला सुट्टी होती. मग आमचा दिवस तर असाच गेला. आरामशीर 1 वाजता जेवण केलं होतं. मग जेवण केल्याबरोबर आम्ही झोपलो तर डायरेक्ट 6 वाजता उठल्यावर आम्ही फ्रेश वगैरे झालो. मग आलो होतो आम्ही भाजीपाला घ्यायसाठी. आणि आम्हाला भाजीपाला घ्यायसाठी आमच्या रूम पासून थोडं दूर या लागते. आणि आमच्या दोघीला तर भाजीपाला घ्यायचं काही समजत नव्हतं. ती बिचारी एकटीच घेत होती आणि आम्ही तिच्याकडे बघत होतो. आमच्यामधली सर्वात जास्त परफेक्ट मुलगी म्हणजे माझी फ्रेंड. खरंच यार, मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम अशी परफेक्ट मुलगी बघितली जे की सर्व कामामध्ये परफेक्ट आहे. असं कोणतं काम नाही जे की तिला नाही जमणार. मग जाऊ द्या व म्हटलं, एकटीच घेत होती तर थोडासा हातभार तरी लावा. मग मी लावला होता. पण माझी एक फ्रेंड तर अशीच बसून होती. मग तर माझा विचार असा झाला होता का हिला टमाटरच फेकून मारावं. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. मग काही नाही, आम्ही भाजीपाला वगैरे घेतला आणि जात होतो मग आमच्या पन्न्या दाखवत. मग आलो रूमवर. आम्ही तर रूमवर येताना खाली हात कधीच येत नाही. काही ना काही खासाठी घेऊनच येतो. मग काही नाही, पॉकेट वगैरे खाल्ले आणि बघा ना माझ्या फ्रेंड कशा दिवसभर रील स्क्रोल करत राहते. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. आज आम्ही मस्त हलकं जेवण करायचा विचार केला होता. मग आम्ही मस्त गरम बेसन आणि भात बनवला होता. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, फॉलो पण करा.